तुमच्या शैक्षणिक आणि कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल थोडक्यात माहिती सांगा आम्हाला. माझं शिक्षण BA पर्यंत झालेलं आहे. BA राज्यशास्त्र या विषयामध्ये माझं ग्रॅज्युएशन पिंपळगाव महाविद्यालयामध्ये झालेलं आहे. तसं माझं शिक्षण 1ली ते 7वी हे बाहेरच झाले आणि 7वी ते BA पर्यंत शिक्षण हे मी पिंपळगावमध्ये घेतलेलं आहे. शिक्षण करत असताना राज्यशास्त्राची पदवी त्या ठिकाणी मी घेतली आहे. आणि कौटुंबिक म्हणाल तर आईवडील, पत्नी, एक भाऊ, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आमचा या ठिकाणी आहे. आणि खऱ्या अर्थानं माझ्या राजकीय जीवनातले प्रेरणास्थान स्वर्गीय आमचे बंधू राजू अण्णा मोरे हेच त्या ठिकाणी आहे. त्यांनीसुद्धा आयुष्यामध्ये अनेक संघर्ष करत जिल्हा परिषद सदस्यापर्यंत त्या ठिकाणी ते गेले. खऱ्या अर्थानं दुर्दैवानं त्यांना अल्पायुष्य त्या ठिकाणी लाभलं. नाहीतर त्यासुद्धा एका राजकीय क्षितिजावर एक मोठं नाव त्या ठिकाणी असतं. खऱ्या अर्थानं अण्णांची प्रेरणा या संपूर्ण माझ्या राजकीय जीवनामध्ये त्या ठिकाणी आहे. आणि कायम ज्या वेळेस कठीण प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये येतात, ते राजकीय असो, सामाजिक असो, कौटुंबिक असो, त्यावेळेस निश्चितपणानं अण्णांचा चेहरा माझ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही.